श्री गणेशाय नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14। श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मजा रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी त्राटिकात्वा उद्धरिली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली, इच्छा तू दाशरथे, फक्त रक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केले सबलवान केवळ आपुल्या कृपेने, शेयातरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपुला विभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या की आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्यांच्या त्वाम वारिल्यास, हे मनी आणावे दासगणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी विण कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भव नदीचे भव्य तारू, तूच की रे रामराया, एक खेरडे गावाचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडुता त्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो, हा बंडुता त्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन, गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात संकटे येते अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा, या बंडुता त्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे, कैसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साहूचे, दरदार पडले गहाण अगणित झाले तयार ऋण, लोकांप्रती वादावण्या वदन लाज वाटू लागली, विकावयानं काही उरले सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी, तगादे करती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागवण्यासी 2 प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले टाकून मुले करती अपमान, पत गेली उडून उसनेन कोणी देते हो, आयशा तापे तयाला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडुता त्या विचार करी जीव कोठे देऊ तरी, अपू भाऊन मरू तरी तरी तिघ्याया पैसा नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीवही ना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे देव द्याया, आत्महत्येचा ते थाया दोषही ना लागेल, ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, तयाने ही युक्ती केली ओळखा आपुली बुजवावया, श्रोते अब्रुदारसी जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी हे सकळासी ठाऊक, बंडुता त्या म्हणे मनी हे दीनदया चक्रपाणी, अवकृपा मज लागुनी कार्य ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होतो अदोक्षजा, तू रंकांचा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ, ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात, आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा, आपुल्या वराळ प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी, वायान गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण औचितमसी भेटला किंवा याने ओळखिले, मी बंडुता त्या म्हणून बले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा, काही असो शेगावासी जाऊन वंदू समर्थांसी, ऐसे बोलून वानसी शेगावसी पातला, दर्शना गेला तो ब्राह्मण तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडुता त्या, अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये साध्य वस्तू साधण्यास, आता जरी दिलास प्राण प्रपंचासी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगाव्या, नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको, तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखला का सांग त्याला तो कोण होता हे काही, जा आता घरी परत राहू नको लवई येत बापा तुझ्या मळ्यात आहे एक मसोबा, त्या मसोबाच्या पूर्वेसी बाबुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला, काम जमीन खोदण्याचे तुच एकटा करीसाचे,
खाली 3 फुटांचे दव्य तुला सापडेल, त्यातून थोडे कर्ज ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको, ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला, बाबुळी खाली लागला जमीन खोदाय कारण. तो 3 फुटांवर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचर गळली होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीपथ. मग काय विचारिता, करी घागर घेऊन या, लागला तेथेच नाचावया. जय जय गजानन हुराया ऐसे मुखे बोलून, त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघे ऋण. मळा होता पडला गहाण, तोही आणला सोडवली. गळी बसली प्रपंचाची, ही गजानन कृपेने साची. वृत्ती बंधुता त्याची गेली अति आनंदून, जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा हाता. वा सागरा माझी बुडता, तारू दृष्टीस पडावे. बंधुता त्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा, दानधर्म ते केला मोठ्या प्रमाणा. माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने. तै महाराज बदले त्यासी, आम्हास कार्य वंदिसी. ज्याने दिला आहे तुसी, द्रव्य भेटतो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करे उधळेपण, त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती. त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला, समर्थासी बंधून भला. बंधुता त्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती, परवा आले निश्चिती. जी कामावस्या आहे ती सोमवारी, ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे, म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली, पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगा ते महाराजांसी. स्नान कराया नर्मदेचे, चौघे मठामाजी आले, समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरु माऊले, चला आमुच्या समवेत, तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या, हा अधिकार मातेविना नाही. पहा इतरांना आमची विनंती हीच, चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून, आम्ही नहालू येथून, बालहट्टा लागून. जननी तीच पुरवितसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी, जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन, मी ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली, मागदाता भाग्यशाली, होऊन गेला महाबली. दिगंत ज्याची कीर्ती असे, श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराय जगदोद्धार. तेथेच दीक्षा साचार परमांसाची घेतली. जा जा तुम्ही तयास्थला, भेटा माझ्या नर्मदेला. मात्र देऊ नका मला उगाच आग्रह करून, आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून. ऐसे ऐकता 4 जण घट्ट धरती पायाला. काही असो तेथवरी, चला आमच्या बरोबरी. लगेच घेऊ माघारी, स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये, तिला टाकून आपण तेथे करायला गेलो स्नान. कधी राग येईल धावून, माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो. तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे, माझ्या वचना मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण, आम्हा घेतल्या वाचून. आपण जाऊ की, समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत. मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वर आले. परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट. मुंगीलाही नसे वाट, जाया हरीच्या मंदिरी. कोणी स्थानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा. थव्या मागे लागला थवा, तेथे भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत. शब्द कोणाचा कोणा न कळे. रम्यशा त्या ओंकारी, समर्थाची बैसली स्वारी. पद्मासन घालून काठावरी, त्या महानदी नर्मदेच्या. 4 दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले. आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपण. काकी भीड झाली फार, गाड्या मोडतीवरचे वर. बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या, त्यातून खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने. तो भला न सांगता गुण बैलांचे, ते बसता आले कळून. आपण होता म्हणून पोचलं येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटेत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्याने, नदीतून जाऊ शांतपणी. ऐसेच केले कित्येकांनी, त्या पहा नावा चालल्यात. तुम्हाला वाटेल तेच करा, आम्हा न काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बसले. नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी. पडी फुटून गेली सारी, तिच्या बुडाची एक छिद्र पडले आरपार. येऊ लागले आत नीर,
नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या परी महाराज निर्धास्त होते. गिनगणात होते ऐसे भजन उखाने चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति. लागली तडतडा छाती बंकट लागाची विबद. चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले. आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ. नर्मदाचं झाली काळ आम्हाला की बुडवावया. गुरुराया कुलीवाणी वेदतुल्य मानू येथुनी. वाचवया संकटातून शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात. नाव उडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो. लोक काय ही बोलती ऐसे मेली ही 5 माणसे. आता यांचा भरोसा नसे अथंग पाणी नर्मदेला. ते म्हणाले गजानन नका हो हैराण. तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले. हे चौघे बैसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगले देवी देवे अशुभनाशिनी. म्हणतू क्षमा करी यांचा दयाळू होऊन म्हणे. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी. त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. वळणीचा धरिला वेश मस्तकावरी कुरळ केश. भिजविले जयच्या वस्त्रास कंबरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला. ती बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण. बाई आपण कठील पोहणं हे काही सांगा हो. सोडा वस्त्र विजलेले आम्ही नवे देतो भले. तै नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर माझे रूप आहे निर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण. ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका. तै महाराज वदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिला आहे गाथा. नर्मदेने तुम्हास कोळी जो का ओंकार तोचा हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर ऐसे नर्मदा वदलिना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या भक्ताते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर ऐसेच रक्षण अंबेकरी. ऐसे वचन ऐकता बंकटलाला दी चौघे जाणा. समर्थांचे दिव्य चरणा वंदू लागले क्षणक्षणा. परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात होऊन या हर्षभरीत सांगू लागले विभूत. सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्था समवेत भले. शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या गाणं. हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकुट्याच्या होते हो. या माधवनाथाप्रत योगांगी होती अवगत. ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिवाले शेगावाला जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवाची आठवण गजानना कारण संत संता जाणती. मानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्यांनी. अरे नाथाच्या शिष्या लागुनी बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवणे इतक्यात. मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरूंची खरी होती यांना मठात. आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले. किडान घेता बले त्यांची करू पूर्तता. वानवयासी अलिंगन देते झाले दयागन. पोळे बंधूची म्हणून ऐसा तो संत प्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला. वानवळ्याचा शेगावाला जाताना त्या निरोप दिला. समर्थांनी येणे विधी तुम्ही माधवनाथाला ऐसेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यावयास. मी म्हणतो तेच सांगा पदरचे घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. मनासाठी भोजन हुआ तू विडा तुम्हारा याही राहा. तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करता झाला. माधवनाथा हकीकत त्याने सांगितली त्यंभूत. महाराज आपण शेगावात आला होता कागिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे जाहले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझी तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो तो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरे मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात तळे तुम्हा बरे झाले आणीला. आमचा विडा तुम्ही बला जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी तो बक्षिले नाथांनी. खलबत्त्यात कुठून थोडा प्रसाद दिला त्याला. संत बेटी होती कैसी ही चांगदेव 65ची. सांगते झाले ज्ञानराशी से ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनी आणा म्हणजे या कळती लक्षण स्वानुभवाच्या ठाई जाणा. वा वनतर्का कारणे योगी वाटेल तेथुनी.
भेट एकमेकाला गुणी बेटे ठाईच बैसोनी होते त्याचे कौतुक शेख मोहम्मद श्रीगोंद्यात तुकाराम होते देऊत आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या ती शेख मोहम्मदांनी विजवली श्रीगोंद्यात बसून हे महिपतींनी लिहून ठेविले भक्ती विजयात जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत वाचविले देऊन हात महाराजवाणी कौरवूंनी खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या योगावघ्यात बलवत्तर त्याची न ये कोण असर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दशोऽध्यायः समाप्तः पुंडलीकवरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय।